नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पूजा. मी एक छोटीशी सीरीज पार्लरच्या बाबतीत घेऊन येणार आहे, वेगवेगळ्या महिलांविषयी विषय. त्यामध्ये आजचा आपला विषय असणार आहे की रिका वॅक्स करायला हवं की नाही, त्याचे फायदे, तोटे आणि रिका वॅक्स कोणत्या स्किनवर चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, ही पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स या विषयावरती वेगवेगळ्या टिप्स देणार आहे मी. रिका वॅक्स हे इटलीमध्ये तयार गेलेलं वॅक्स आहे. या वॅक्समध्ये नैसर्गिक तेलांचा वापर केला जातो आणि हे एक प्रीमियम प्रकारचं वॅक्स आहे आणि ते सर्वात जास्त ते आपल्या सौम्य त्वचेसाठी जास्त चांगलं मानलं जातं. त्यामुळे आपण पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सजेस्ट केलं जातं की शक्यतो तुम्ही रिका वॅक्स करा. तर आपण जाणून घेणार आहोत की रिका वॅक्स चे फायदे, तोटे, रिका वॅक्स करताना घ्यायची काळजी, रिका वॅक्स करण्यापूर्वी घ्यायची काळजी आणि रिका वॅक्स केल्याच्या नंतर घ्यायची काळजी, हे आपण सविस्तर प्रकारे समजून घेणार आहोत. तर रिका वॅक्स करण्याचे सुरुवातीला मी सांगणार आहे तुम्हाला फायदे. फायदा नंबर 1, आपल्या त्वचेला खूप गुळगुळीत आणि मऊ करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, केसांची ग्रोथ मुळासकट काढतं. त्यामुळे ग्रोथ लवकर होत नाही. हा खूप मोठा फायदा आहे. त्यामुळे रिका वॅक्स तुम्ही बिनधास्त करू शकता. फायदा नंबर 2, रिका वॅक्स करताना सौम्य त्वचेवर गरम लागत नाही. त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनसाठी ते अतिउत्तम आहे. त्वचा लाल होत नाही आणि त्वचेला कसले प्रकारचे आग होत नाही, खाज येत नाही. त्यामुळे हे वॅक्स सेन्सिटिव्ह स्किनसाठी अतिउत्तम आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. फायदा नंबर 3, तिसरा फायदा हा आहे की हे वॅक्स केल्यामुळे ग्रोथ लवकर होत नाही. त्वचेवरची डेड स्किन पूर्ण निघते. त्याच्यामुळे त्वचा ग्लो करते आणि बाकी वॅक्सच्या तुलनेमध्ये या वॅक्सने डेड स्किन जास्त छान प्रकारे रिमूव्ह होतं आणि आपली स्किन सुंदर ग्लो करायला लागते. तर त्याच्यानंतर फायदा नंबर 4 हा आहे की या वॅक्समुळे कालांतराने जर आपण रेग्युलर हे वॅक्स केलं तर ग्रोथ कमी होते आणि ग्रोथ मऊ होते. त्यामुळे हे वॅक्स तुम्ही बिनधास्त करू शकता. चला तर ह्या वॅक्सचे काही तोटेही आहेत, तर ते तोटेही मी तुम्हाला समजावून सांगते. या वॅक्सचा तोटा हा आहे, हे वॅक्स जे बाकी वॅक्सच्या तुलनेमध्ये या वॅक्सचे प्राइस खूप जास्त आहेत. हा सगळ्यात मोठा तोटा आहे. म्हणजे आपल्याला जे वॅक्स बाहेर ज्या किमतीमध्ये होते त्याच्या दुप्पट किंमत रिका वॅक्स करण्यासाठी लागते. हा तोटा आहे या वॅक्सचा मोठा. आणि दुसरा तोटा म्हणजे अति सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तर त्या स्किनवरती पण हे वॅक्स म्हणजे जास्त वर्क नाही करत. डेड स्किन म्हणजे पूर्ण रिमूव्ह होते. जर करण्याची पद्धत चुकली तर या वॅक्समुळे स्किनचा वरचे सालही निघू शकते. त्यामुळे करताना जे अनुभवी आहेत त्यांच्याकडूनच हे वॅक्स केलं तर अतिउत्तम. आता वॅक्स करण्या अगोदर काय काळजी घ्यायची आपल्याला, तर हेअर ग्रोथ आपली ॲटलिस्ट 5 ते 6 mm असायला हवी. एकदम कमी म्हणजे स्किनच्या बाहेरही केस निघलेले नाहीयेत, एकदम थोडेसे दिसतायत आणि तुम्ही वॅक्स केलं तर वॅक्स होणार नाही. त्यामुळे थोडीशी केसांची ग्रोथ होऊ द्यायची आणि नंतर रिका वॅक्स करायचं. पॉइंट 2 की वॅक्स करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला स्क्रब करायचंय स्किनला, चांगली क्लीन करायची स्क्रब करून स्किन. पॉइंट नंबर 3, आपण ज्या दिवशी वॅक्स करायला जाणार आहोत त्या दिवशी पूर्ण स्किन आपली ऑइल थोडंही नकोय, मॉइश्चरायझर नकोय स्किनला, पूर्ण क्लीन करायची. अंघोळ करताना स्वच्छ साबणाने अंघोळ करायची, मॉइश्चरायझर लावायचं नाही. त्यानंतर वॅक्स करायला आपल्याला जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वॅक्स करताना आपली त्वचा कोरडी हवी, ओलसर त्वचा नकोय, तरच वॅक्स चांगल्या प्रकारे होऊ शकते. वॅक्स केल्याच्या नंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. पॉइंट नंबर 1, ज्या दिवशी आपण वॅक्स करतो त्या दिवशी उन्हामध्ये जायचं नाही. 24 तास आपल्या त्वचेला ऊन लागू द्यायचं नाही. पॉइंट नंबर 2 की आपल्या स्किनला
छान मॉइश्चरायझर लावायचे किंवा ॲलोवेरा जेल दोन्हीतून काही तुम्ही जे सूट होतं ते तुम्ही लावू शकता. पॉइंट नंबर 3, आपल्या त्वचेला ढिल्ले आणि सैल कपडे घालायचे आहेत. अगदी फिट कपडे, टाईट कपडे आपल्या त्वचेवर घालायचे नाही. एकदम ढिल्ले आणि सुटसुटीत कपडे घालायचे आहेत. पॉइंट नंबर 4, जर वॅक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला स्किनला खाजवायचं नाहीये, नाहीतर स्किनवरती रॅशेस येण्याची दाट शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉइंट, योग्य वॅक्स आणि योग्य वॅक्सिंग हे तुमची त्वचा अगदी अतिसुंदर करू शकतं. त्यामुळं वॅक्सिंग अनुभवी व्यक्तीकडून करणं गरजेचं असतं. हे हमेशा लक्षात ठेवायचं. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.